जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आम्ही आलेलो आहोत शिर्डी येथे साई तीर्थ येथे थीम पार्क आहे. साई तीर्थ फुल इंडोर AC थीम पार्क आहे आणि आम्ही ऑलरेडी व्हिजिट केलेला आहे. तुम्हाला मागच्या ब्लॉग्समध्ये बघायलाच मिळेल. पण यावेळेस आम्ही खास आई पप्पांना घेऊन आलेलो आहोत. ज्ञाना ऑल्सो ज्ञाना हॅज कम बिफोर. अच्छा, ओके. ज्ञाना पण आलेली आहे. ज्ञानाचा सेकंड आहे. तर आई पप्पांना खास आम्ही इथे घेऊन आलेलो बिकॉज त्यांच्या एज ग्रुपला या गोष्टी खूप मस्त आहेत आतमध्ये आणि खूप अमेझिंग बनवलेलं आहे. सो तुम्हाला सुद्धा मी त्याची टूर दाखवतो की काय एक्झॅक्टली आहेत मॅम. चलो. सो आता तिकीट घ्यायला जातोय आम्ही आणि तिकीट शो वाढल्यामुळे तिकीट आहे इकडे 707 रुपये विदाऊट फूड आणि विथ फूड पाहिजे असेल 760 रुपये आहे. 700. सो आम्ही आता एंटर केलेला आहे आणि पूर्ण असा त्याचा नजारा आहे. आणि इथे एक शो पण चालू झालेला आहे. तुम्हाला बघा. सबका मालिक एक हा शो पहिला आम्ही बघायला आलेलो आहोत आणि दोन्ही साईडून एंट्री आहे इकडे आणि इकडे. चलो. सो सबका मालिक शो हे पूर्ण साईबाबांच्या श्रद्धेवर आधारित आहे आणि पूर्ण त्यांनी स्क्रिप्ट असं एक मूवी बनवला आहे. छान आहे. पहिला शो तो बघायला मिळाला. मागच्या वेळेस शेवट होता आय गेस ना. खूप मस्त आहे. खूप छान स्टोरी एकदम भारी आहे. मुझे लगा था हम सबके रगों में दौड़ने वाले खून का रंग एक है तो हमारा धर्म भी एक ही होगा, लेकिन नहीं, लगता है ऐसा नहीं है. बाबा, बाबा, क्या हुआ बाबा? हमसे कोई गलती हो गई क्या? नहीं था क्या? गलती तुमसे नहीं, गलती मुझसे हुई. मेरा कोई धर्म नहीं है, मेरी कोई जात नहीं. आणि एवढा छान थिएटर आहे. खूप मोठा थिएटर आहे आणि सबका मालिक एक जी सिरियल ती पण खूप छान आहे. सो पहिली ती पाहिली आणि त्याच्यानंतर आता बाकीचे जे शोज आहेत ते पाहायचे. सो तुम्ही पण आले ना तर प्रत्येक एक शो करा. कोणताच शो मिस नका करू. लवकर या आणि प्रत्येक शो घ्या आणि VIP तिकीट घेतलं तर उत्तमच. तुम्हाला गर्दीमध्ये जायला मिळेल. सबका मालिक एक शो तुम्ही बघितला, कसा होता? मालिक शोमध्ये साईबाबांची कीर्ती फक्त माहीत होती. कारण त्याने जे पडद्यावर दाखवली त्याच्यामुळे आणखी थोडंसं त्याच्यात आपल्याला नॉलेज आलं. साईबाबांची कीर्ती एवढी महान आहे की पूर्ण शिर्डी काय पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. इव्हन भारताच्या बाहेरची लोक पण जेव्हा इंडियामध्ये येतात तेव्हा शिर्डीला नक्की येण्याचा प्रयत्न करतात. आणि आता नेक्स्ट शो आहे आमचा लंका दहन. आम्ही प्रत्येक एक शो करणार आहोत कारण प्रत्येक एक शो वेगवेगळं महत्त्व आहे आणि वेगवेगळं शो पण वेगळे आणि प्रकार पण वेगळे आहेत. आता इथे लंका दहन आहे. इकडे रामाचं पूर्ण आहे. हनुमानांचं सगळं दाखवलं. तुमच्याकडे लहान बेबीज असतील तर त्यांनी इथे ह्या पण सर्व्हिस ठेवलेल्या आहेत की बेबीजला झोपायला पाळणे. आणि हे पण आहे फीडिंग रूम सुद्धा आहे. बेबी केअर रूम ती पण यूज करू शकतो.
लंका दहनसाठी हा 5D थिएटर आहे. पूर्ण ह्या सीट्स 5D आहेत. याच्यातून तुम्हाला पाणी आणि धूर सगळं हे होतं. आणि ज्यांना 5D जमत नाही त्यांच्यासाठी नॉर्मल सीट्स पण दिलेले आहेत की ते नॉर्मली बसतील इकडे आणि इकडे. करूंगा. लंका में केवल तुम ही जा सकते हो. जाओ वीर हनुमान. भूज को अग्नि से दहित कर दो. सत्य वचन. वानर का अभिमान होती है उसकी पूंछ. अब इसी अभिमान की अग्नि में इस लंका को जलना होगा, जलना होगा. सो रामायण टी व्हीमध्ये वगैरे बघितलं असेल नॉर्मल याच्यात, पण 5Dमध्ये रामायण जर बघायचं असेल तुम्हाला लंका दहन कशी केली तर ती तुम्हाला साईतीर्थमध्ये बघायला मिळेल. आणि असे 5D गॉगल्स सगळ्यांनी आपल्याला जेव्हा तिकडे एंट्रीला दिलेलं असतं ते सगळे रिटर्न करायला लागतात. पण अमेझिंग एक्सपिरियन्स आहे आणि खूप छान आहे. सो 2 शो झालेत. आता आलो द्वारका माईला. एक्झॅक्टली द्वारका माई कशी झाली आणि कसं काय ते पूर्ण ते रोबोटिक शो आता त्यांनी क्रिएट केले. सो तिथे चाललेलं आहे. परेशान हाल लोगों को जब भी यहाँ कोई सच्चे मन से आता है. सो द्वारका माई शो एवढा छान होता की रोबोटिक त्यांनी खूप छान असं बनवलेलं आहे. साईबाबा आणि साईबाबांच्या बरोबर जे असतात ते. आणि आता आम्ही शोला चाललेलो आहोत कालिया मर्दनला, जो की 5D शो आहे. आणि हा शो नवीन झालेला आहे, लास्ट टाईम शो नव्हता. सो हा पण 5D शो आहे आणि खूप मोठा थिएटरसुद्धा आहे इकडे. आणि वरच्या 5D सीट्स आहेत आणि ह्या नॉर्मल सीट्स आहेत. Please remove your mobile phone in silent mode or switched off mode. In case if you need any assistance during the show, please raise your hand. Do not try to get down from your chair. Our executive would reach you for any help. In case if your child is नंदलाल जी, यमुना मैया में से एक बड़ी काली लहर बाहर निकल कर आई. आणि इथे पुढे आलो तर आपण मूषक महाराजमध्ये, जो की 15 मिनिटाचा कॉमेडी शो आहे आणि खूप छान सुद्धा आहे. और तुम ये हम इंसानों की तरह कब से मांगने लगे? पेट्रोल के दाम बढ़ गए, दूध के दर कम कराओ, ये क्या चल रहा है भाई? अरे देखो यार, सामने कितने लोग बैठे हैं, पूरे भारत भर से यहाँ पर आए, इनका स्वागत सत्कार करो. नमस्ते, कैसे हो? सो थोडा ब्रेकमध्ये आम्ही याच्यामध्ये शोमध्ये ब्रेक घेतला आणि आलो फूड एन्जॉय करायला. सो याच्यामध्ये खूप सारे फूड आहे बघा. आणि इकडे भला मोठा मेन्यूसुद्धा दिलेला आहे. सो आम्ही चायनीज मागवलं माझ्यासाठी, पप्पांनी दाल राईस मागवला, लस्सी आणि आईचा आणि फाल्गुनीचा अजून ऑर्डर पेंडिंग. नानू छोले भटुरे खाते का? काय केलं? छान आहे ना. आणि एवढा मोठा मेन्यू आहे. बाबू 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 ची 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 ची. आबाबा काय देत आहेत? आबा काय देत आहेत? अगं आबाबा काय देत आहेत? आबा नतो बोलायसाठी काढला नक्की.
आणि आमचं मस्त खाणं झालंय. आणि हे बघा, आवडते तुला अशी गाडी? फिरव 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 फिरव. बाकी सगळे शो झाले, पण एक मेन शो जो आहे तीर्थयात्रेचा, ज्याच्यामध्ये पूर्ण भारताच्या काय म्हणतात त्याला, भारताच्या पूर्ण देवस्थानांची टूर आहे, तिथे आता आम्ही चाललेलो आहे. मी पुढे बसतोय. आज हम उन अद्भुत मंदिरों का दर्शन करने जा रहे हैं जिनका निर्माण आज से सदियों पहले हमारे पूर्वजों ने किया था. तो आइए इस यात्रा का प्रारंभ महानगरी मुंबई से करते हैं. पूरे देश सो या तीर्थयात्रेमध्ये तुम्हाला भारतातल्या सगळे तीर्थक्षेत्र आणि प्रमुख स्थान देवस्थान जे काय आहे ते बघायला मिळतील. आणि याची प्रतिकृती एवढी छान रेखाटली यांनी की अप्रतिम. केदारनाथ, बद्रीनाथ, सिद्धिविनायक, पंढरपूर, अमृतसरचं गोल्डन टेम्पल, पुरीचा जगन्नाथ टेम्पल, त्याचबरोबर पंढरपूरची वारी आपल्याला बघायला मिळते इकडे. त्याचबरोबर प्रत्येक देवस्थानाची प्रत्येक एक माहिती आपल्याला इकडे दिली जाते. 100 साल पुराना ये मंदिर हमारे प्राचीनतम मंदिरों में से एक है. इस मंदिर में संस्कृत, तेलुगु, तमिळ. साईतीर्थ ही एक खूप छान जागा आहे. तिथे आपण भारतीय संस्कृती आपल्या मुलांना शिकवू शकतो आणि त्याची जपवणूक करायला सांगू शकतो. यात्रा के समापन का समय आ गया है, पर इसे समाप्त करने से पहले चलते हैं शिरडी और ले लेते हैं साईं बाबा का आशीर्वाद. यही वो 100 साल पुरानी शिरडी है, हमारे साईं की शिरडी. सो साईतीर्थमध्ये शोज नाही, त्याच्या व्यतिरिक्त खूप सारी तुम्हाला शॉपिंग सुद्धा बघायला मिळेल. भरपूर सारे वेगवेगळे शॉपिंगचे स्टॉल्स सुद्धा आहेत, ज्यामुळे तुम्ही सुद्धा इंडल्ज होऊ शकता. प्लस किड्ससाठी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आहेत, जसे की हे कार्स वगैरे ठेवलेले आहेत. सो फुल डे तुम्ही इथे आला ना, तुमचा पूर्ण दिवस मस्तपैकी जाऊ शकतो शॉपिंगमध्ये. साईमय होईल पूर्ण दिवस ॲक्च्युली. हां, फुल डे म्हणजे एक वर्क आहे आणि येणंसुद्धा वर्क आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत करण्यासारख्या. आणि त्याचबरोबर हा शो जो आहे ना फाल्गुनी, तो सकाळी चालू होतो 10 वाजता ते 6 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर 7 वाजता लेझर शो पण आहे बाहेर. आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 5 मिनटं दूर आहे. जे टायमिंग्स आपण सांगितले आहेत ते टायमिंग्स या पार्कचे टायमिंग्स आहेत 10 ते 6 आणि 7 नंतर लेझर शो. एंट्री कधीही करू शकतात. आम्ही 12 वाजता एंट्री केली, पण इथे आल्यावर हे पूर्ण क्लिअर करायला 3-4 तास लागतात. कव्हर करायला पूर्ण कव्हर करायला 3 to 4 hours जातात. अकॉर्डिंगली तुम्ही तुमचा प्लॅन करा आणि तुम्ही 1 डेमध्ये सगळ्या काही गोष्टी करू शकता. मिनिमम 3 to 4 hours लागतात. जसं तुम्हाला माहिती आहे, आम्ही जिथे पण जातो तिथे थोडेफार सवेनियर कलेक्ट करतो. तर फायनली मला मॅग्नेट्स मिळाले आहेत. आय लव्ह शिर्डी आणि हे साईबाबांचं मॅग्नेट आहे. सो छान असं साईतीर्थचं आमचं पूर्ण दर्शन झालेलं आहे. सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता आम्ही जातो दर्शन घ्यायला. त्याच्यानंतर लेझर शो आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या कव्हर करू आणि मग बॅक टू. येस, तुम्ही आमचं दर्शन आणि त्याच्या आधीचा ब्लॉग सकाळी बघितलाच असेल. हा ब्लॉग तुम्हाला आत्ता बघायला मिळतो.
पण मस्त. तुम्ही शिर्डीला आले आणि दर्शन घेतल्यानंतर साई तीर्थला व्हिजिट करायला विसरू नका, कारण की खूप सारे शो आहेत आणि एक बार तो आना म्हणता येईल भाई, एवढं सगळं बघायला. आणि फॅमिली असेल तर अजून वेल अँड गुड. सो व्हिजिट करा साई तीर्थ. आणि साई तीर्थच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा पूर्ण लेझर शो बघायला मिळतो, ज्याच्यामध्ये साईबाबांबद्दल सगळी माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण दिली जाते. आणि लेझर शो एवढा छान आहे की तुम्हाला फ्री पण आहे, तो बाहेर असतो त्यामुळे एंट्री करायची गरज नाही आहे लेझर शोसाठी. आणि छान बघा इकडे प्रतिकृती केलेली आहे. आणि इथे लेझर शो झाल्यानंतर साईबाबांची पालखी निघते आणि साईबाबांची पूर्ण असं वाटतं की रिअलिस्टिक सगळं चालू आहे, आपण त्या साईबाबांच्या काळात गेलेलो आहोत. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.